मित्रांच्या शेतात आलेलो आहे मित्रांनो. तर यांनी जेमतेम 1 2 3 4 4 आणि 4 बोर घेतलेले आहेत एकूण. आणि 4 पैकी या 5 HP पाणी लागलं होतं. हे बघा बघू शकता नंदकिशोर इंगळे यांच्या शेतातला आता ह्यो 5-8चा पंप 1 वर्षभर चालला. त्याच्यानंतर हा अर्धा तास चालतो आणि बंद पडतो डेली आहे ना. 1 दिवस आड ना 1 दिवस आड लाईन येतं त्याच्यामुळं हा आता हे जे आहेत ना हे कमांडर हे मोटर काढण्यासाठी आलेले आहेत. बघू आता ही मोटर निघती का नाही. तर तुम्ही बघू शकता हे सगळ्यांचे हाल. तर माझी भाऊ आणि आता हे 5-8चा पंप आम्हाला हा जो आहे ना हा 5-8चा पंप आम्हाला काढायचा आहे. सरपंच बघू शकता. आता आमच्या मित्रांना 1-2 जणांना फोन लावले डबल काही एकाच तागार येतात आमचे. हा पंप काढायचा त्याच्यानंतर याच्यात आपल्याला ब्लास्टिंग मारायची त्याची तुम्हाला सविस्तर माहिती भेटेल. ब्लास्टिंग मारल्यानंतर हा बोर चालेल किती तेही तुम्हाला दाखवू. आता मोटर चालू केली असती पण आज लाईन नाही. उद्या लाईन आहे. आज ब्लास्टिंग करू उद्या मोटर सोडू आणि मग किती चालतो ते पाहू. इथं मग बघू शकता या मित्राचं शेत एक तर टेकड्यावर आहे. माळरानावरचं शेत आहे मित्रांनो. पण इकडची जी पातळी आहे तर ही 60-70 फुटाची आहे. त्याच्यानंतर इकडं काही आमच्या शेतकरी मित्राला 60-70 फुटावर फुल पाणी आहे. काहीला 250 फुटावर आहे काहीला 350 फुटावर आहे. तर आमच्याकडे जेमतेम 300-350-400 फुटापर्यंत बोर होतात. आता आम्ही हे आपले शेतकरी मित्र यांच्या शेतात आपण हे एक मोटर काढण्यासाठी आलो होतो. हा 5 HP पंप त्यांचा मागच्या वर्षी कंटिन्यू चालला. यावर्षी झटका आला ना. एक घंटा अर्धा घंटा चालू राहिला का. आता आम्ही याच्यात मित्रांनो ब्लास्टिंग मारणार आहे. तुम्ही आता पाहू शकता. आम्ही याचा पाईप काढू याच्यात ब्लास्टिंग करू. ब्लास्टिंग केल्यानंतर किती चालतो काय चालतो त्याचा उद्याच तुम्हाला रिझल्ट येईल किंवा लगेच दाखवतो तुम्हाला. चला मित्रांनो चला आता तर सुरुवात करू. चला धरा अरे धर ना लाजू नको ना. हे बा मित्रांनो झाली चालू. सरपंच उठा ना. आता मित्रांनो ही मोटर काढणं सुरू झाली तर आम्ही आता सुरू होतो काढायला. धन्यवाद. अरे मित्रांनो हा जो आहे ना आमचा मित्र बा हा पाईपवर गेला होता. आता लाजूर आला इकडे यायला दमलो म्हणजे आम्ही. आणि या बोरवर क्षारचं प्रमाण पहा किती आहे. आता हे पहा आम्ही पाईप ओढ राहिलो ते क्षार पडले तर असे हे पहा हे पाईपाला क्षार वगैरे कसे येतं हे असे पडतात खाली. हे पहा पाहू शकता हे क्षार पाईपाला एवढे क्षार आहे म्हटल्यावर तुम्ही याचा विचार करा हे मोटर काहून जळणार नाही. पण वास्तविकमध्ये मोटर जळलेली नाही. या बोरला पाणी कमी येतं. आपण आता ही मोटर काढून ब्लास्ट करणार त्याच्यानंतर किती चालते ते पण पाहणार. ब्लास्टिंगसाठी आपण साहित्य कोणते कोणते वापरणार ते पण तुम्हाला दाखवणार. तुम्ही आता थोड्या वेळानं पाहू शकता मित्रांनो. बुद्धीने येडा प्राणी दगडानं वायर तोडू राहिला नाही काय. हे असे आमचे बुद्धिवान प्राणी आहेत आमच्याकडं. पाईपाचं आमचं नियोजन चालू काढायचं आणि हा पा कसा वायर तोडू राहिला. मालक नुसतं पाहू राहिला पाईपाला भोग पाडतो काय तो फुटत नसतं म्हणतात बाबा. त्याचं बी ऐकून घ्या मित्रांनो. हे लयच बोर शेवळलेले व्हा. हे पाणी हे क्षारचं प्रमाण या पाण्यात जरा जास्त प्रमाणात क्षार आहे. आता हा पा हा कोण्या बुद्धीचा आहे काय माहिती. हा चाकू इळा काय नाही तर कशानं कापुराला पहा मित्रांनो. तुम्हाला दिसतं का बारकाईनं पाहून घ्या. इकडे बाहेर आहे सरपंच पाहून घ्या. तो चांगला माणूस आहे मित्रांनो. कामाला कोणाला जर लागत असेल तर सांगा संपर्क भेटून जाईल. तुम्ही कमेंटवर विचारा त्यांचा नंबर भेटून जाईल. काय टेन्शन घेऊ नका. 1 नंबर कार्यकर्ता आहेत. हा आमचा बोर आहे. हे एवढंच आम्ही जमा केलं. 180 फूट काढणं आहे. 100 फूट आमचा कार्यक्रम झालेला आहे. अजून 50 वड नाही. आमच्या हात पाहू शकता तुम्ही कसे झाले ब्या आलेत क्षारनं. हे क्षारमुळं अशा हात पडले आमचे बघा. लाल झाले काय क्षारनं खाली झाली हेच कळलं ना. धन्यवाद. बाकी पुढे दाखवतो नंतर. मित्रांनो फायनली आता आपण या बोरमधून मोटर काढलेली आहे. या मनीष जपे हे आल्याच्यानं जरा जोरात मोटर निघली ही. हे बघा बघू शकता. हो 5-8चा गोळा आहे आणि जेमतेम 30 फूट हा पाईप विदाऊट शेवाळलेले पण पुढं थोडं खारी आलेली आहे पाईपाला. त्याच्यामुळं आता 15-20 मिनटात आपण आता लगेच ब्लास्टिंग करणार आहे आणि पाण्याचा उद्या मोहावर दाखवणार आहे. तर ह्या मित्रामुळे लवकर मोटर निघली आपली. धन्यवाद. दमलो जरा त्याच्यामुळे आवाज असा यायला लागला. नमस्कार मित्रांनो. ह्या आमच्या काय म्हणतात रे मित्र हे तोटे अरे बोर ब्लास्टिंग झाली ना तोटे मेहरबानी. हे बाई केबल आपण का चोरी करू का. हे आमचे मित्र हे आता आमचे या बोरला ब्लास्टिंग करणार आहे. तर थोड्याच वेळात या ब्लास्टिंगचा आम्ही लाईव्ह नजर दाखवणार आहे. आता ही इडी म्हणते ना ह्या ही इडी फोडायची मित्रांनो. तर कदाचित जर तुम्हाला जर फोडायची असेल तर आमच्या गावाचे कार्यकर्ते श्रीराम आले यांच्याकडून तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता हे फोडायच्याबद्दल. बरं बाकीचं आपल्याला याचा काही नॉलेज नाही. नंबर द्या व्हॉट्सअपवर टाकून ते यांचा नंबर तुम्हाला भेटून जाईल डिस्क्रिप्शनमध्ये. त्यांचा तुम्हाला नंबर मिळेल मित्रांनो. आणि त्यांचा नाही मिळाला मला कॉल करा मी तुम्हाला नंबर देईन.
आता हे आम्हाला या बोरमध्ये ब्लास्ट करायचं आहे. बोरचं पाणी वाढतं का नाही ते पाहणार आहे आपण. आता तुम्हाला आम्ही पाहतो. हे बघा मित्रांनो, ही पेटी आहे. ह्या पेटीला असं इकडं काहीतरी फिरवा लागतं. हे बटन आहे त्याचं, हे बटन दाबायचं, हे याच्यात लाईट लागतो आणि हे आर्थिंग करंट सप्लाय वाटतं याचं काहीतरी. आता हे कार्यकर्ते फोडतील, आपण ते तुम्हाला दाखवू. आता हे बघा पाहण्यासाठी हे आपले मोटर काढणारे मित्र आहेत. खालची बी फोडणं हे आता नवीन आलेले आहेत, दोघं जण फोडणारे. हे स्पेशल मित्रांनो, कोणाचं जर बोर ब्लास्टिंग करायचं असेल तर हे स्पेशल दोघं जण येतील. हे कुठे भरपूर अनुभव आहे, दांडगा अनुभव. भाऊ आपण आता लोक किती बोर ब्लास्टिंग केलेले आहेत? 50-60 बोरचा अनुभव आहे मित्रांनो यांना. हे त्यांच्यासोबत राहतात. आणि हे बघा, हे नाही खरंच ना, मग दरवर्षी 2-2 हजार रुपये हे मालक आहेत. यांच्या शेतात आपल्याला ब्लास्टिंग करायचं. या बोरला 2 वर्ष अगोदर 5च्या पंपाचं पाणी लागलेलं होतं मित्रांनो, पण आता चालत नाही आहे. आता आपण हे बघा, बघू शकता तुम्ही. हे आता त्यांना कुठं सोडायचे मग खालच्या याच्यात? त्यांचं 120 फुटावर फोडायचं आपल्याला आणि एक 80-90 फुटावर 70 फुटावर फोडायचं. आता हे 4 120 वर जाऊ दे. भाऊ या बोरला पाणी किती किती फुटा लागलो तो? बरं, तुमच्या लक्षात नाही. मग मा आहे ना, मी होतो तेव्हा पाहिले. 120 फुटावर फोडावं साहेब. 120 मग 210 झाला शेवटी. 180 वर लागलो डबल. हा डबल 180. भाऊ 180 120 आणि 70 अशी 3 फुटून टाका मोकळ्या. दोनच फोडायचे. 70 फुटावर खडक होत पदाला होता का नरम गिरम काय लागलं? कसं करायचं? खाली सोडायचं नाही मित्रांनो, आता हे पाहू शकता तुम्ही. नाही त्याला काय करायचं ते मला थोडी माहिती. मग हाणकच कसं फोडा सांगितलं ना तुले किती फुटा तुला याच्यात सांग. तोटा किती फुटवणार तू आता? 4 का 8 का 10? 4 आहे. हे एकाच टायमा 4 फुटतात ना. एका टायमात 4 फुटात. हे आता 120 वर पडायच्या, त्याच्या खाली 180 वर पडायचे काय आपले. बंद एक खड्डा फोडायचा, बंद एक खड्डा फुटून दे. बंद एक खट्टेच ना मग ते 120 फुटावर जमीन 180 फुटावर जमीन. मग मग ते तुपली लाईन काय सोडणं तू आता तुपल्या हिशोबा ना. वर राहू देतं का? हे बुडात आहे का आता सांग? हो बुडातलं आहे का? हे बुडातलं समजा. मी 120 फुटावर 4 फुटावर मग वर किती पडता? 4 आहे ना मग. वर 4 120 वर 3 180 फुटावरती चालला आता खालचं. 180 फुटावर कमी सोडा ना. मग कमी काय फोडा? 3 तिथं फोडा, 3 इथं मधात फोडा आणि 2 70 फुटावर फोडा. डबल कुठे आपल्याला तोटे घ्यायचेत ना. किडे किती किती लागतं त्याला? ते पडते त्याला एक गिले लागते. याला एक लागते का आता? मग याला एक लागते का? एक लागते. 180 120 फोडा मग. हे जॉईंट करायला मित्रांनो, आता एका याला एक इडी लागते. आता ते भाऊ पहा तुम्ही कसे करतायत बाबा. आता तुम्हाला हे आम्ही दाखवतो इकडचं. हा याचा फुल सपोर्ट भेटला मोटर काढण्यासाठी. नाव काय बाळा तो? हा ओम आहे. तुझं नाव काय बाळा? सरपंच आहे ते. तुम्ही फक्त बोर फोडणार आहे. त्याला नेऊन घालायचं. भाई हे किती किती फुटावर कसं काय असतं? आता एकदा फुटले की किती घेतं, व्याप किती घेतो याचा? काय काही माहिती द्या ना आमच्या शेतकरी मित्राला थोडीफार. किती म्हणजे कमी जास्त 5-10 फूट वर खालीवर आता समजा आपण फोल्डा. आता 180 फुटावर आणि 120 फुटावर जर फोल्डर तर किती फुटाचा प्ले घेतं ते? 20-30 फुटाचा घेतं. चांगला जुना आहे गडा. जुना काय आहे? 30 फुटाचा 30 फुटाचं घेतं का? 6 kgचा आत का आता कपार का उभा रे. पाणी किती वर येतं? नान करती का? पाणी दाखवायचं तुला आता फक्त पाणी वाहन. मित्र हसू राहिला. हा मर काय काहीच नाही वर. तुम्ही जुने लोक आहे, तुम्ही आले चालता. मित्रांनो पहा यांचे कॉमेडी. आम्ही तर घाबर राहिला आता. दगड आहे वर. दगड नाही येत. गोटे गोट्यावर गोटे धोटे. ते खरं बरं मग त्याचं काहीच नाही आलं. ते बोल्डर जर असले भाऊ त्याला दगड बी तेल दगड भेटतं का ते बोरमधून निघणार पाणी असं माऱ्यात जर आला तर मग करता काय? कुठं जाईन ते पळत. खरं आहे त्या पोराचा रिक्स नाही भाऊ. तुम्ही आभारी, तुमचा बोलणं ऐकल्याबद्दल आहे सर्वांनी. तुम्ही खोलीत जारी बच्चू पार्टी. हे एक आणि एक लहान आहे, अजून लग्न बाकी तुमचे. नाही चुका काय नाही, चुका बंद बाउंड लहान आहे बाजू. आता मोजून कसं टाकायचं आपण? ते पण हातानं मोजाना अंदाजे 1-2 फूट मागं पुढं. हे किती फूट वायर आहे? 100 फूट 50 फूट वाटतं. 250 फूट येते, 250 150 200 फूट असं येतं अंदाजे. बंडल केवढ्याचं आहे आपलं? काय बाबा पायर भाई किती आहे? मित्रांनो आता ते खालचा आपण 180 फुटावर सोडायचा याच्यात आहे आणि दुसरा 120 फुटावर सोडायचा आपल्याला. तर हे बघा आता ही वेळी आता हे आपले म्हणजे याला बी अनुभवी आहे. तुम्ही घरी प्रयोग करू नका मित्रांनो, हे थोडं रिक्सी काम आहे. ज्याला याचा अनुभव आहे
त्याच लोकांनी हा बोरमध्ये ब्लास्टिंग केला तरी चालेल. तर आता तुम्ही पाहू शकता यांना थोडा अनुभव आहे, यांचा विहिरीचं काम वगैरे करतात हे भाऊ. तर त्याच्यामुळं तुम्ही रिक्स नका घेऊ. ज्याला अनुभव आहे त्यानंच फोडाव्या. बरोबर आहे भाऊ? आता हे कार्यकर्त्याला अनुभव आहे. प्रत्येकाच्यात एक एक टोटा टाकून आपण तीन 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 एका होलमध्ये तीन तोटी खाली एकावर एक समजा आहे ना. अरे ते आता केबल येईल भाई. आता ते आहे, आता ते ढवळ काळ लाल ते लाल केबल येईल आता. केबलला आता हे डेप येईल ना. डेबी नुसतं त्याची कोंबून द्यायची ऑटोमॅटिक फोडती एकच. आपण नाही पाहिलं ती तू म्हणते याच्यात चालत नव्हती कोणती. नाही तेरी बी इडीच लागते हो. इडी शिवाय काहीच नाही नाही इडीच लागते त्याला, पण ती एका इडीत पण ती इड पडतं ना. हा 100 बोल एका इडीत फोडतो ती. बापा रे काय इडी केवढ्याची मग ही असं केवढ्याची आपल्याला काय माहिती. इडी आता पहिली होती 45 रुपयाची, आता झाली ती 150 रुपयाची. बस सामान आग लावणारे वस्तू जास्तच भेटतात ना. पहिले पेटी नाही का भेटत 101 शेतकऱ्याचा का जीव घेता मग आता. पेटीला सस्ती भेटत आहे. हो भाऊ. पेटी बाजूला ठेवून त्याच्यात जाईन करायला देत भाडाला करून ठेवून. नाही त्याला ते बटन दाबल्याच्या नाही येत ना करण काय रे काय येतं. नाही बटन दाबलं हँडल मार लागतं त्याचं. हँडलचं स्पीड असतो तो फोडायचा मग. तर मित्रांनो हे हँडल मारलं की त्याचा स्पीड असतो म्हणतात फोडायचा. आता आपण त्याचं पाणी गिनी सगळं पाहणार आहे, तुम्हाला सगळ्या नजरिया दाखवणार आहे. या मित्रांनो आताच तयारी केलेली आहे पळायची. तोंड गिन बांधून पाणी गिनी उडून येऊन अंगावर. तर आता हे आपलं पुढची प्रोसेसिंग इथून सुरू झालेली आहे. दातगीत काही लावू नका त्याला पटकन फुटून. तर हे असं केबल असतं मित्रांनो, ते ईडीला तुम्ही पाहू शकता. हे पांढरं केबल. आता 2 केबल काय घेतले ते मग आपण आणले आपली. आणली होती म्हणजे आपल्याला ती 2 ठिकाण फोडायची. मित्रांनो आता हे माप चालू आहे यांचं, ध्यानात ठेवा. तुमचं माप विसरून जाईल मान अंदाज. आता थोड्या वेळा नजऱ्या पाहायला भेटेल आपली मंडळी. हे बघा हे माप चालू आहे 6 फुटाचा. हा भाऊ 6 फुटाचा आहे म्हणतो. आता याच्याच मापाने माप चालू आहे खाली सोडायचं. 120 180 फुटाचे आमच्या आता हे ब्लास्टिंग करायचा विचार चालू आहे बोर. आता थोड्या वेळात हे ब्लास्टिंग होईल. हे जे काका आहेत हे आपले शेताचे मालक आहेत. ते बघा तिथं बसलेले आहेत ते. हे आता आम्ही इथं सगळे हे पायासाठी चालू होतो. हे ब्लास्टिंग कशी होती तर हे भाऊ बोलवलेले आहेत आम्ही ब्लास्टिंग करण्यासाठी. कोणाला जर समजा ब्लास्टिंग वगैरे काही करायचं असेल तर यांच्यासोबत संपर्क साधा. हे तुमच्या बोरचं ब्लास्टिंग वगैरे किती रेट वगैरे काय जे असेल ते करून देतील. मित्रांनो याचा पाणी वाढतं का नाही वाढतं याचाही रिझल्ट तुम्हाला आम्ही उद्या सांगू. जेमतेम आता आज लाईन नाही त्याच्यामुळे आज तर काही बोलू शकत नाही. फायनली आपण 120 आणि 180 वर हे सोडलेलं आहे. इथं काही ठेवायचं काम नाही ना, मोटर गिटर काही होणार नाही ना. आता हे बघा मित्रांनो झालेलं आहे सुरू. काका तिकडं चला तिकडं चला मित्रांनो. आता तुम्हाला हे दाखवतोय. हे बघा बाहेर चाल रे बाहेर इकडं. पोट व्हायच्या मागे इथं बोरचा. हे बघा मित्रांनो आता हे जे केबल आहे डम याचा असा आवाज येईल. खोलीत येण रे, खोलीतून दिसतं सगळं. बाबा खोलीत या तुम्ही. मित्रांनो आता हे बघा आता तुम्हाला हवी नजर दाखवणार आहे आपण. हा बोरचा स्फोट होणार इथं. हे थांबा थोडं आपल्याला दिसलं पाहिजे खोलीतून नजरिया, त्याच्यामुळे आपण थोडीशी किती पुरत झोपू घालू. आता हा नजरिया तुम्हाला दाखवणार मित्रांनो. आता थोड्याच वेळात हा नजरिया एकदम ऍक्शन मध्ये येणार आहे. खोलीत लपू का मी. हे बघा आता मित्रांनो हे बघा आता हा कार्यकर्ता आहे. आता हा फोडणार आहे. हे विहिरी बोर फोडायचं काम हे माणूस करतो. तो कोणाचे जर बोरगीर फोडायचे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये यांचा नंबर आपण टाकणार आहे. तुम्हाला जर समजा बोरमध्ये ब्लास्टिंग करायचं असेल तर तुम्ही हे करू शकता. यांना बोलवू शकता. यांचा रेट वगैरे काय जे असेल ते तुम्ही कॉल केल्यानंतर ते कळवतील. तर तुम्हाला आता मी तर हे दाखवणार आहे. आता ब्लास्ट होणार आहे हा बोर. तुम्ही हा नजारा पाहू शकता कसा राहणार आहे. तर हे आपले कार्यकर्ते आलेले ते ब्लास्टिंग पाहण्यासाठी. आणि मित्रांनो खरंच याचं पाणी वाढतं का नाही वाढतं हे आपण तुम्हाला आता जस्ट म्हणजे उद्या मोटर कधी टाकला नाही 2 दिवसांनी का उद्या. हां तर उद्या आपण याच्यात मोटर टाकणार आहे. आज लाईन नाही ना. उद्या मोटर टाकणार आहे याच्यात. तर उद्या याचं पाणी वगैरे वाढतं का नाही वाढतं हे पण तुम्हाला आपण सांगू मित्रांनो. सध्याच्या घडीला हा 15 मिनटं हा बोर चालतो. 5-8चा गोळा आहे याच्यात. अगोदर हा फुल चालत होता. आता हे बघा यांचं हे सुरू झालेलं आहे. एक फुटलं हो इकडं. बापरे हा सर कोणता शॉट यायचा. अरे ते पाहिलं त्याने शॉर्ट करून घेतो. मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही.
हां याने आता यांचं ते काय असेल ते अभ्यास आपल्याला काही माहित नाही मित्रांनो. ते पाहू राहिले बॅटरी टेस्टिंग करून करंट आहे का नाही. तर अर्थिंग करंट एक झालं मित्रांनो त्याचं. आता हे बघा चालू आहे. बाहेर येत असलं काय अडचण आहे ना मला. तर खोली जाऊन बसू मी. मग आता ते अजून टाइम द्याल ते बघ 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 फिरवत राहिलं. हाव थांब ते जाऊन त्याच्याकडे हा मित्रांनो हे पाहू शकता. थांबून आता ते जाते तिकडे. इकडे दाब आपलं